विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। वसंतदादांच्या राजकीय वारशातून भाजपमध्ये कोणीच येत नव्हतं, हे शल्य अखेर संपलाय। जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सांगलीतील राजकीय समीकरणच बदलून टाकली आहेत। भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला। दादांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय, वसंतदादांच्या घराण्यातील कोणीही आमच्या पक्षात येत नव्हते, ते शल्य आज दूर झालंय। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताईंचा हा निर्णय भाजपसाठी मोठा बूस्टर ठरू शकतो। विशेष म्हणजे काही काळापूर्वी जयश्रीताई अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या तयारीत होत्या, मात्र राजकीय समीकरणे बदलताच त्यांनी यू टर्न घेतलाय। विजय बंगला येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या स्वागत कार्यक्रमात जयश्रीताईंनी सांगितलं की वसंतदादा बँकेच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपच सक्षम असून विकासाची दिशा ठरवण्यासाठी हा निर्णय घेतला। या प्रवेशामुळे भाजपच्या सांगलीतील गटात चैतन्य संचारलं असून महापालिकेतील सत्ता समीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।